लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांचे लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये स्वागत करीत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि जर तो तुम्हाला आवडला तर माझी आपणा सर्वांना विनंती आहे की कृपया तुम्ही तो लाईक करावा, इतरांबरोबर शेअर करावा आणि अशा प्रकारचे आमचे नवीन येणारे संदेश तुम्हाला काय मिळण्यासाठी तुम्ही बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। प्रियजनो, आज आम्ही एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, इस्रायल चांगले जैतून झाड। देवाने आम्हा परराष्ट्रीय लोकांना आणि इस्रायल लोकांना या दोघांनाही या पृथ्वीवर वेगवेगळं गणलेलं आहे। इस्रायल हे अब्राहमापासून आलेले संतान आहेत आणि अब्राहमाशी देवाचा जो करार होता तोच पुढे देवाने इस्रायल लोकांबरोबर पक्का केला आणि जुना करार हे इस्रायल लोकांचा करार आहे। नवीन करार हा आम्हा परराष्ट्रीय लोकांशी देवाने केलेला करार आहे। मला आशा आहे की तुम्हाला ही गोष्ट कळत आहे। आज आम्ही या विषयाकडे लक्ष लावणार आहोत की हे जे जैतून झाड आहे जे इस्रायलला दर्शविते त्यामध्ये आम्ही रानटी जैतून होतो, आम्हाला लावण्यात आले। लक्षात घ्या, आणि ते कसे लावण्यात आले? सृष्टीक्रम सोडून कलम रूपे आम्हाला लावण्यात आले आणि म्हणून त्याविषयीची गोष्ट या बायबल मध्ये काय दिली आहे, इस्रायल कसे पतन पावले आणि आम्हा परराष्ट्रांना कशी संधी मिळाली आणि आता इस्रायलची वेळ कशी आली आहे, या सर्व गोष्टी आम्ही समजून घेणार आहोत। म्हणून आपणा सर्वांना माझी विनंती आहे की आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पहावा। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। मत्ती शुभवर्तमान याचा 22 अध्याय याचं 1 ते 10 वचन मी वाचत आहे। येथे लग्नाच्या मेजवानीचा दृष्टांत म्हणजे दाखला देण्यात आलेला आहे। काय म्हटलेलं आहे? येशूने हा दाखला दिला आणि या दाखल्यामध्ये फार महान रहस्य आहे, भविष्यवाणी आहे आणि देवाचे मोठे संकल्प या ठिकाणी आढळत आहेत जे परराष्ट्रीय आणि इस्रायल यांच्या विषयीचं चित्र या ठिकाणी आढळते। येशू पुन्हा त्यांच्याशी दाखले देऊन बोलू लागला, स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे। त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली आणि लग्नाच्या मेजवानीस ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना बोलावण्याकरिता त्याने आपले दास पाठविले, परंतु ते येईनात। पुन्हा त्याने दुसरे दास पाठविले व त्यांस म्हटले की आमंत्रितांस असे सांगा, पहा मी जेवण तयार केले आहे, माझे बैल व पुष्ट पशु कापले आहेत, सर्व सिद्ध आहे, लग्नाच्या मेजवानीत चला। तरी ते मनावर न घेता ते कोणी आपापल्या शेताला, कोणी व्यापाराला गेले आणि बाकीच्यांनी त्याच्या दासांस धरून त्यांचा अपमान केला व त्यांस जीवे मारिले। तेव्हा राजास राग आला आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातक्यांचा नाश केला, त्यांचे नगर जाळून टाकले। मग तो आपल्या दासास म्हणाला, लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते, म्हणून तुम्ही चव्हाट्यावर जाऊन जितके तुम्हास आढळते तितक्याच लग्नाच्या मेजवानीस बोलवा। मग त्या दासांनी रस्त्यावर जाऊन बरे वाईट असे जितके त्यांस आढळले त्या सर्वांस एकत्र जमविले आणि लग्नाचा मांडव जेवणाऱ्यांनी भरून गेला। प्रभू या वाचलेल्या पवित्र वचनावर आपला आशीर्वाद देव आणि आम्हा सर्वांना या वचनांनी आशीर्वादित करो, आमेन। दृष्टांत म्हणजे हा दाखला जो आहे यामध्ये फार मोठं मर्म आहे। हा राजा स्वतः देव पिता म्हणजे स्वर्गीय पित्याला दर्शवित आहे। त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली, अर्थात येशू ख्रिस्त जो त्याचा पुत्र, त्याच्या विषयी त्याच्या लग्नाची ही मेजवानी होती। लग्नाच्या मेजवानीस ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना बोलाविण्याकरिता म्हणजे आमंत्रण देऊन झालेले आहे। हे आमंत्रण कधी दिले? अनुवाद याचं पुस्तक याचा 29 अध्याय याचं वचन मी 13 पासून वाचत आहे। आणि त्याने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे व तुमचे पूर्वज अब्राहम, इसहाक व याकोब यांना दिलेल्या शपथेनुसार तुम्हाला आपली प्रजा ठरवावे व त्याने तुमचा देव व्हावे, हा करार व ही आनभाग मी केवळ तुमच्याशीच करीतो असे नाही, तर आपला देव परमेश्वर याच्या समोर जो आज येथे उभा आहे आणि जो येथे हजर नाही त्यांच्याशीही करीतो। हे देवाचं इस्रायल लोकांबरोबर कराराचं नातं होतं आणि म्हणून आमंत्रण हे त्यांना दिले गेले होते। त्या आमंत्रण दिल्यानंतर जुन्या काळामध्ये आमंत्रण दिल्यावर देखील बोलविण्यास
लोकांना पाठविण्यात येत असे, यासाठी की आमंत्रण मिळालेल्या लोकांनी लग्नाच्या मेजवानीस यावे. त्यांना बोलाविण्याकरिता त्याने आपले दास पाठविले, परंतु ते येईनात. म्हणजे त्यांची इच्छा नव्हती, त्यांना यात काही रस नव्हता, त्यांनी नकार दिला. पुन्हा त्याने दुसरे दास पाठविले. बघा, हे दास म्हणजे देवाचे संदेष्टी आहेत. हे देवाकडून संदेश घेऊन आलेले आहेत, राजाकडून संदेश घेऊन आलेले आहेत. व त्यांस म्हटले की आमंत्रितास असे सांगा, पहा मी जेवण तयार केले आहे, माझे बैल व पुष्ट पशु कापले आहेत, सर्व सिद्ध आहे, लग्नाच्या मेजवानीस चला. हे जे दुसरे दास पाठविले गेले हे सगळे इस्रायल लोकांकडे पाठविण्यात आले. इस्रायलाच्या 12 घराण्याकडे हे आमंत्रण देण्यात आले होते. परंतु वचन 5 म्हणते, तरी ते मनावर न घेता ते कोणी आपल्या शेताला, कोणी व्यापाराला गेले. अर्थात इस्रायल लोकांना या देवाच्या संदेशावर देवाने ज्यासाठी त्यांना बोलाविले, परंतु आम्ही पाहत आहोत त्यांनी ही गोष्ट मनावर घेतली नाही, तर कोणी आपल्या शेताला, कोणी व्यापाराला गेले. म्हणजे त्यांना वेळ नाही, त्यांना रस नाही, त्यांना पैशामध्ये रस आहे आणि ते निघून गेले. अनेक निमित्ते त्यांनी दिली आणि बाकीच्यांनी त्याच्या दासांस धरून त्याचा अपमान केला व त्यांस जीवे मारले. अर्थात बायबल मधील हा इतिहास दाखविलेला आहे. या छोट्याशा दाखल्यामध्ये अनेक गोष्टी येशूने सांगितलेल्या आहेत. देवाने पाठविलेल्या दासांचा त्यांनी अपमान करून त्यांना ठार देखील मारलेले आहे. तेव्हा 7वं वचन म्हणते, तेव्हा राजाला राग आला आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातक्यांचा नाश केला व त्यांचे नगर जाळून टाकले. अर्थात एक नगर येथे दर्शविलेले आहे. हे नगर त्या लोकांना दर्शविते जे सगळे एकाच नगरात राहतात, त्या सगळ्यांना आमंत्रण होतं. हे नगर यरुशलेम नगर आहे. राजाला जेव्हा राग आलेला आहे, त्याचा अर्थ राजाचा न्याय या नगरावर आलेला आहे, या लोकांवर आलेला आहे. त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातक्यांचा नाश केला. ही गोष्ट इसवी सन 70 साली घडली. मसीहाला ठार मारून काळ झाला होता. टायटस जो रोमी सम्राट, त्याच्याद्वारे सैनिक पाठवून संपूर्ण इस्रायली लोक हे इस्रायल देशांतून पांगापांग झाली. 10 लाख लोक त्या ठिकाणी मरण पावले आणि बाकीचे अनेक लोक त्याने गुलाम म्हणून पकडून नेले होते. आणि आम्हाला ही गोष्ट आढळते. अशा प्रकारे देवाने ते नगर जाळून टाकले आणि आता देवाचा करार इस्रायलाकडून आम्हा परराष्ट्रीयांकडे वळाला. आणि आता वचन काय म्हणते, 9व्या वचनापासून आम्हा परराष्ट्रीयांविषयी दाखविलेला आहे. मग तो आपल्या दासास म्हणाला, लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते. हे आमंत्रित लोक हे लायकीचे ठरले नाही, म्हणून तुम्ही चव्हाट्यावर जाऊन, चव्हाट्यावर भावा बहिणीनो, म्हणजे अशा ठिकाणी जेथे लोक रिकामी बसलेले आहेत. आणि आम्ही तसेच होतो. आमच्याकडे ना देव होता, ना करार होता, ना देवाची ओळख होती. आम्ही भूतांची पूजा करीत होतो आणि असत्यावर विश्वास करून तोच आमचा धर्म असे आम्ही मानित होतो. परंतु प्रियजन हो, जेव्हा आमच्याकडे सत्य आले तेव्हा आम्हाला कळले की सत्य हेच आमच्या जीवनाचं तत्व आहे. देवाने आम्हाला बदलले. आम्ही चव्हाट्यावर होतो, म्हणून तुम्ही चव्हाट्यावर जाऊन जितके तुम्हाला आढळते तितक्याच लग्नाच्या मेजवानीस बोलवा. आणि आमच्याकडे हे आमंत्रण आलं, आम्हाला पाचारण झालं, आम्हाला बोलाविण्यात आलं. आणि प्रियजनो, मग त्या दासांनी म्हणजे देवाच्या सेवकांनी रस्त्यावर जाऊन बरे वाईट जितके त्यांस आढळले त्या सर्वांस एकत्र जमविले आणि लग्नाचा मांडव जेवणाऱ्यांनी भरून गेला. आणि आज तुम्ही आणि आम्ही या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेला आहे. अर्थात या ठिकाणी हे चित्र आम्हाला परराष्ट्रीय आणि इस्रायल यांचे आढळत आहे. इफिस्करास पत्र याचा 2 अध्याय 11 वचनापासून वाचत आहे. म्हणून आठवण करा की तुम्ही पूर्वी देहाने परराष्ट्रीय व ज्यांची सुंता हाताने केलेली म्हणजे देहाची आहे अशा स्वतःला सुंती म्हणविणाऱ्या लोकांकडून बेसुंती म्हणविले जाणारे होता. म्हणजे आम्ही परराष्ट्रीय, आम्ही बेसुनत होतो. लक्षात घ्या. 12वं वचन, ते तुम्ही त्यावेळेस ख्रिस्त विरहित, आम्ही ख्रिस्ता विरहित होतो. इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे, आम्ही इस्रायल राष्ट्रातले नव्हतो. अर्थात कराराच्या भूमीचे आम्ही नव्हतो. वचनाच्या करारास परके, देवाचं वचन काय, करार काय, आम्हाला काहीच माहित नाही. आशाहीन, काहीच आशा आमच्या जीवाला नव्हती. आमच्या जीवासाठी, भवितव्यासाठी काहीच आशा नव्हती. आम्ही मरण पावल्यावर कुठे जाऊ, काहीच आशा नव्हती. व देवविरहित असे जगात होतो. आम्ही देवविरहित, या विश्वाचा खरा मालक जो जिवंत देव, त्याची आम्हाला ओळख नव्हती. आम्ही जे देव नाहीत अशा मूर्तींची पूजा करत होतो, पायी पडत होतो. हे आम्ही परराष्ट्रीय लोक होतो, चव्हाट्यावरचे. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठाई ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाला आहात. आम्हाला देवाने येशूच्या रक्तामुळे स्वीकारले. आम्ही चव्हाट्यावरचे, आमचं काहीच लायकी नव्हती, पण देवाने आम्हाला स्वीकारले. प्रियजन हो, म्हणून आपल्या स्वतःला कधी मोठे समजू नका. आणि म्हणून संत पॉल
आम्हाला काय म्हणतो आम्ही पाहूया. कोरिन्थीकरास पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि याचं वचन 26-27 मी वाचत आहे. तर बंधुजनो, तुम्हाच झालेले पाचारणच घ्या. बघा, आता आम्हाला देवाने पाचारण केले, आम्हाला निवडले परराष्ट्रीय लोकांना. आम्ही कसे आहोत पहा. तुमच्यामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुलीन असे पुष्कळ जण नाहीत. अर्थात देवाने अशा लोकांना बोलावले जे ज्ञानीच नाहीयेत, समर्थ नाहीत, त्यांच्यात काही कुवत पण नाही आणि कुलीन पण नाहीत. लक्षात घ्या, असे कोणी नाही. तरी ज्ञानच लाजवावे म्हणून देवाने जगांतील जे मूर्खपणाचे ते निवडले. हेच आम्ही चव्हाट्यावर बसलेले लोक मूर्ख, त्या आम्हाला देवाने निवडले. हे आमचे सौभाग्य आहे. प्रिय भाव बहिणीनो, ही गोष्ट तुम्ही स्वीकारा. तुम्ही स्वतःला मोठ्या उच्च खानदानाचे समजू नका. हे देवाचं प्रेम की त्याने आम्हाला निवडलं. जे मूर्खपणाचे त्यांना निवडले, जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगांतील जे दुर्बळ ते निवडले. आम्ही कोण? मूर्ख. आम्ही कोण? दुर्बळ. आणि वचन पुढे म्हणते, आणि जगांतील जे हीनदीन, जे धिक्कारलेले आणि जे शून्यवत म्हणजे झिरो, युजलेस, काहीच कामाचे नाहीत, अशांना देवाने याकरिता निवडले की जे आहे ते त्यांनी रद्द करावे. म्हणजे देवासमोर कोणाही मनुष्याने अभिमान बाळगू नये. आम्ही कृपेने वाचलो, आमच्या कर्मांनी नाही, म्हणून आम्ही अभिमान बाळगता कामा नये. इस्रायल उत्तम असे जैतून झाड म्हणून दर्शविलेले आहे. आणि आता मी पाहणार आहोत संत पौलाला काय प्रकटीकरण दिले आणि आम्हावर कशी दया झाली. याचं चित्र संत पौलाने रोम 11 मध्ये अतिशय सुंदर रीतीने मांडलेलं आहे. रोमकरस पत्र 11 अध्याय 1 आणि 2 वचनात संत पौल म्हणतो, तर मी विचारतो, देवाने आपल्या लोकांना टाकून दिले आहे काय? इस्रायल लोक मोठ्या संकटात आज आम्हाला आढळत आहेत. आणि चित्र असं वाटते की काय देवाने इस्रायल लोकांना टाकून दिले आहे काय? ज्यांनी आपल्यावर येशूचे रक्त मागितले आणि शापाखाली सापडून गेल्या 2000 वर्षापासून या परराष्ट्रीय मंडळीच्या युगामध्ये अंधकारामध्ये ते सापडलेले आहेत आणि चारी बाजूने त्यांचा कोंडमारा होत आहे. संत पौल म्हणतो, काय देवाने आपले लोक इस्रायलांना टाकून दिले काय? कधीच नाही. कारण मीही इस्रायली, अब्राहमाच्या कुळातला, बन्यामीनाच्या वंशातला आहे. देवाला ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते त्या आपल्या लोकांना त्याने टाकले नाही. पूर्वज्ञान म्हणजे देवाला सर्व काही अगोदरच माहित आहे. याला म्हणतात फोर नॉलेज. देव या विश्वात एकमेव व्यक्ती ज्याच्याकडे पूर्वज्ञान आहे. म्हणजे तो सर्व ज्ञानी असल्या कारणाने कधी काय होणार ह्या सर्व गोष्टी त्याने अगोदरच पाहिल्या आहेत. देवाने ही सृष्टी निर्माण करण्या अगोदर याचा अंत पण त्याला माहित आहे. याला म्हणतात पूर्व ज्ञान. मला आशा आहे की तुम्हाला ही गोष्ट कळत आहे. संत पौल त्यानंतर 17व्या वचनापासून अतिशय सुंदर चित्र या जैतून झाडाविषयी मांडत आहे. 17वं वचन म्हणते, आता जर काही फांद्या तोडून टाकण्यात आल्या आणि तू रानटी जैतून असता. आता आम्हाला आमची ओळख दिली आहे. पहा, आम्ही रानटी जैतून आहोत. परराष्ट्रीय लोक रानटी जैतून आहेत. त्या आम्हाला त्याच्या जागी म्हणजे इस्रायल लोकांच्या फांद्या, चांगल्या जैतुनाच्या फांद्या ज्या कापल्या त्या छाटल्यानंतर त्यांच्या जागी कलम रूपे आम्ही रानटी जैतून असे लावलो गेलो. व लावल्या कारणाने काय झालं? जैतुनाच्या पौष्टिक मुळाचा भागीदार झालो. हालेलुया. हे किती आमचं भाग्य आहे. रानटी जैतून झाडाला काही पौष्टिक मिळत नव्हतं, पण आज आमच्याकडे जे सर्व काही आशीर्वाद, सर्व देवाची महान चांगुलपण, विपुल कृपा आणि आमच्या जीवनात होणारे हित, आमचे कल्याण, हे सर्व या पौष्टिक मुळाला दर्शवित आहे. सगळं आम्हाला देवाकडून आज ख्रिस्त येशूद्वारे मिळत आहे आणि आम्हाला उत्तम गोष्टींचा भागीदार केले. म्हणजे मूळ जसं जमिनीत सर्व पदार्थ शोषून घेत असते आणि झाडाला पुरवीत असते, तसेच येशू आमचा मूळ आहे. 16व्या वचनात दिलाय बघा, मूळ जर पवित्र तर फांद्याही पवित्र ठरते. येशू मूळ आहे आमचा. या चांगल्या जैतून झाडाचा मूळ येशू ख्रिस्त आहे आणि म्हणून आम्ही जे फांद्या आम्हीही पवित्र ठरलेलो आहोत. पण आता काय झालं? 18वं वचन, तर त्या फांद्याहून मी मोठा आहे अशी बढाई मारू नको. अर्थात इस्रायल लोक हे त्या मूळच्या फांद्या होत्या. त्या फांद्याऐवजी आम्हाला ज्या वेळेला लावलं तर आम्हाला ही सूचना देण्यात आलेली आहे की त्या मूळच्या ज्या फांद्या ज्या छाटण्यात आल्या त्यामुळे मी मोठा आहे अशी बढाई मारू नको. अर्थात आमच्यात कैक वेळेला बढाई येते आणि ही बढाई जी येते ती अशी येते की आम्ही काहीतरी स्वतःला समजतो, हे माझ्यामुळे आहे, हे मी काहीतरी करतोय म्हणून आहे. अर्थात बढाई मारू लागतो, स्वतःची फुशारकी मारू लागतो, स्वतःला उच्च करू लागतो. अर्थात बढाई ही आमच्या कर्मांवर आधारित असते.
आमच्या कर्मामुळे आमच्या भावना आम्हाला असे दाखवितात की आम्ही फार लायक आहोत, आम्ही पात्र आहोत, सन्मानास पात्र आहोत आणि म्हणून बढाई मारू लागतो. आणि ही गोष्ट परराष्ट्रीयांमध्ये देवाने पाहिलेली आहे. आजच्या या परराष्ट्रीय मंडळी युगांतील लोकांमध्ये ही बढाई देवाला दिसली आहे. म्हणून हा संदेश संत पौलाद्वारे 2000 वर्षापूर्वी अगोदरच देऊन ठेवलेला आहे. काय म्हणत आहे तो संदेश? बढाई मारू नको, मारशील तर हे लक्षात ठेव की तू मुळाला आधार दिलेला नाहीस. म्हणजे येशूला आधार आम्ही नाही दिला, तर मुळाने आधार आम्हाला दिला आहे. ही गोष्ट आम्हाला कायम लक्षात ठेवायची आहे. मुळामुळे आम्ही आहोत, नाहीतर झाडातल्या फांद्या काय बढाई मारणार? मूळ आहे म्हणून झाड आहे, येशू आहे म्हणून आम्ही आहोत. 19 वचन. मग तू म्हणशील की माझे कलम लावावे म्हणून फांद्या तोडून टाकण्यात आल्या. म्हणजे 19 वचनात काय दाखवलेलं आहे? अरे माझे कलम लावावे, मी कोणीतरी खास आहे म्हणून देवाने त्या फांद्या तोडल्या. तर वचन म्हणते नाही, बरे अविश्वासामुळे त्या तोडून टाकण्यात आल्या. म्हणजे इस्रायल लोकांनी येशू ख्रिस्त जो त्यांचा मसीहा त्याच्यावर अविश्वास केल्या कारणाने त्यांना छाटण्यात आलेला आहे, त्यांना तोडण्यात आलेलं आहे. तोडणं म्हणजे विभक्त करणं, लक्षात घ्या. आणि देवाने त्यांना विभक्त करून टाकले अविश्वासामुळे. आणि विश्वासाने तुला स्थिरता आली. तुम्ही आणि आम्ही विश्वासामुळेच येशू ख्रिस्ताचे बनलो. योहान सुवर्तमान 1 अध्याय 11 वचन म्हणते, जे त्याचे स्वतःचे त्यांकडे तो आला, म्हणजे इस्रायल लोक, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही, परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. ही एक महान गोष्ट आहे प्रियजन हो. येथे आम्ही स्वीकार केला येशू ख्रिस्ताचा म्हणून आमच्यावर दया झाली. आणि ते स्वकीय लोक देवाचे, त्यांनी स्वीकार न केल्यामुळे ते छाटण्यात आले. म्हणून संत पौल पुढे काय म्हणतो? विश्वासाने तुला स्थिरता आली, तर अहंकार बाळगू नको, भीती बाळग. आम्हाला सूचना देण्यात येत आहे की अहंकारापासून आम्हाला दूर राहणे, बढाई मारू नये, कारण कृपेनेच विश्वासाद्वारे तुमचे तारण झाले, हे कर्मांनी झाले नाही, यासाठी की कोणी बढाई मारता कामा नये. 21 वचन म्हणते, कारण जर देवाने मूळच्या फांद्या राखल्या नाही तर तो तुलाही राखणार नाही. अर्थात मूळच्या फांद्या म्हणजे कोणत्या? इस्रायल लोकांना राखलं नव्हतं, तर तो तुलाही राखणार नाही. म्हणजे जर तू बढाई मारशील, इस्रायल लोकांची गत हीच झाली. ते स्वतःच्या कर्मांनी नीतिमान ठरू इच्छित होते, त्यांनी मसीहाला स्वीकारलं नाही. 22 वचन म्हणते, देवाची ममता व कडकपणा पहा, पतन झालेल्या विषयी कडकपणा आणि तुझ्याविषयी देवाची ममता. पतन पावलेले इस्रायली आहेत, त्यांच्याविषयी देवाचा कडकपणा पहा, त्याने फांद्या कापून टाकल्या, पण आमच्या विषयी देवाची ममता आहे. पण तू त्याच्या ममतेत राहशील तर, अर्थात आम्हाला अहंकार आला, आम्हाला बढाई आली, आम्हाला गर्विष्ठपणा आला, तर आम्हाला ही छाटण्यात येईल असं वचन म्हणत आहे. नाहीतर तू ही छेदून टाकला जाशील. आता 23 वचनात एक महान आशा इस्रायल लोकांना देण्यात आलेली दिसत आहे. आणि ते अविश्वासात न राहिले तर तेही कलम रूपे लावण्यात येतील. म्हणजे ते इस्रायलाचं भवितव्य दाखविलेलं आहे. इस्रायल लोक आतापर्यंत अविश्वासात राहिलेले आहेत, परंतु प्रियजन हो, इस्रायलाचे डोळे उघडण्याची वेळ आलेली आहे, लक्षात घ्या. आणि इस्रायल लोक जकर्याच्या पुस्तकात दिलेल्या भविष्यवाणीप्रमाणे येशू ख्रिस्त त्यांचा मसीहा आहे याविषयी कबुली देतील, स्वीकारतील, असं वचन आम्हाला म्हणते. जकर्याचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि वचन 10 मी आपणा पुढे वाचत आहे. आणि मी दाविदाच्या घराण्यावर व यरुशलेम निवास्यावर कृपा व विनवणी यांच्या आत्म्याचा वर्षाव करीन. आता हे वचन पूर्ण होण्याचा काळ जवळ आलेला आहे. प्रियजन हो, ध्यानात घ्या. आणि ज्या मला त्यांनी विंधिले त्या मजकडे ते पाहतील. अर्थात यहोवा देव ही गोष्ट म्हणत आहे, ज्या त्यांनी मला विंधिले, क्रूसावर मला दिले, त्या मजकडे ते पाहतील. माझ्या हातापायाला खिळे ज्यांनी ठोकले ते मजकडे पाहतील. एकुलत्या एका पुत्रासाठी शोक करावा तसा ते त्यासाठी शोक करतील. जकर्या हा जो भविष्यवादी, त्याने हजारो वर्षांपूर्वी ही गोष्ट लिहिलेली आहे. इस्रायल मध्ये आता या घडीला ज्या अविश्वासात गेल्या 2000 वर्षापासून ते आहेत, त्यांतून आता विश्वासाकडे वळण्यासाठी, ते पश्चातापासाठी यावे असं कार्य देव करणार आहे. असे ते त्यासाठी शोक करतील. ज्येष्ठ पुत्राबद्दल जसा कोणी अत्यंत खेद करीतो तसा ते त्याबद्दल खेद करतील. जकर्याचं पुस्तक 13वा अध्याय आणि 6वं वचन म्हणते, जर कोणी त्यास विचारले की तुझ्या बाहूमध्ये या जखमा कसल्या, अर्थात येशूला त्याच्या हाताला खिळण्यात आले होते, लक्षात घ्या. आणि थोमा पण म्हणाला होता की तुझ्या बाहूमध्ये त्या जखमेमध्ये मी बोट घातल्याशिवाय विश्वास करणार नाही. प्रियजन हो, ते इस्रायली लोक म्हणतील की तुझ्या बाहूमध्ये या जखमा कसल्या, तर तो म्हणेल माझ्या इष्ट मित्रांच्या घरी लागलेल्या घावांचे हे व्रण आहे. येशू ख्रिस्त ओळख देईल. ही भविष्यवाणी या ठिकाणी
जकर्याद्वारे हजारो वर्षांपूर्वी देण्यात आलेली आहे, ही अजूनही पूर्ण झालेली नाही. ही पूर्ण होण्याच्या काळात आम्ही आता पोहोचलो आहोत. म्हणून रोमकरास पत्र 11 अध्यायात आम्ही परत येतो. 23 वचन, ते अविश्वासात न राहिले तर तेही कलम रूपे लावण्यात येतील, कारण त्यांचे पुन्हा कलम लावण्यास देव समर्थ आहे. इस्रायल लोक शोक करतील, आक्रंदन करतील, पश्चाताप करतील, आक्रोश करतील आणि देव त्यांचा स्वीकार करेल. ध्यानात घ्या. आणि त्यांना ते मसीहा येशूला स्वीकारतील. हे स्वीकारणारे लोक कोण असतील? 1,44,000. प्रकटीकरण 7 अध्याय यामध्ये त्यांची संख्या दिलेली आहे. 14 अध्यायात त्यांच्यावर पवित्र आत्म्याचा शिक्का मारण्यात आलेला आहे असे वचन दाखविते. 24 वचन म्हणते, जे मूळचे रानटी जैतुनाचे झाड, त्यांतून तुला कापून. आमची स्टोरी सांगितलेली आहे, आमची जीवन कथा सांगितली आहे. आम्ही रानटी जैतून झाड, आम्हाला त्यांतून कापून तुझे कलम सृष्टी क्रम सोडून चांगल्या जैतुनात लावले. चांगले जैतून हे इस्रायल आहे. त्या इस्रायल मध्ये आम्हाला देवाने ती शाखा कलम रूपाने लावण्याची अनुमती, देवाने सृष्टी क्रम सोडून आम्हाला आणून लावली त्यात. प्रियजन हो, आमचा काही संबंध अब्रामाशी नव्हता. अब्रामाचा संबंध इस्रायल लोकांबरोबर शारीरिकरित्या होता, कारण शारीरिकरित्या ते त्याचे संतान आहेत, 12 इस्रायलाचे वंशज, आणि आम्ही परराष्ट्रीय. आम्ही जेव्हा नवीन सृष्टी बनलो, सृष्टी क्रम सोडून नवीन उत्पत्ती बनलो, जेव्हा देवाशी आमचा समेट झाला, जेव्हा नवा जन्म आमचा झाला, पवित्र आत्म्याने आम्ही जन्मलो, तेव्हा अब्रामाचे पुत्रही आम्ही ठरलो. अब्रामाला दिलेले सगळे आशीर्वाद आम्हा परराष्ट्रीयांचेही ठरले. वचन म्हणते, तर या ज्या त्याच्या मूळच्याच फांद्या, त्यांचे कलम आपल्या जैतुनात किती विशेष करून लावण्यात येईल. म्हणजे येथे देव संकल्प इस्रायल विषयी दाखवत आहे की इस्रायल लोक अशा प्रकारे चांगल्या जैतुनात पुन्हा कलम रूपे लावण्यात येते. प्रियजन हो, आणि ती वेळ आता जवळ येऊन ठेपलेली आहे. इस्रायल तारलं जाणार आहे, इस्रायल वाचले जाणार आहे. म्हणून 25 वचन म्हणते, बंधुजन हो, तुम्ही आपणाला शहाणे समजू नये म्हणून या रहस्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. म्हणून प्रियजनो, आज हे वचन आपण पुढे विधित करण्यात येत आहे. आमच्यावर कृपा करण्यात आलेली आहे. ते रहस्य हे की परराष्ट्रीयांचा भरणा आत येईपर्यंत इस्रायल लोक अंशतः कोडगे झालेले आहेत. अर्थात आम्ही ते परराष्ट्रीय लोक आहोत. आम्ही आत येईपर्यंत म्हणजे काय? ज्या वेळेला परराष्ट्रीयांचं युग समाप्त होईल तेव्हा ख्रिस्त आपल्या मंडळीला या पृथ्वीवरून उचलून घेऊन जाईल. तेव्हा देवाचा क्रोध, देवाचा न्याय या संपूर्ण पृथ्वीवरील लोकांवर येईल. आणि माझ्या भावा बहिणीनो, तिथपर्यंत इस्रायल लोक हे अंशतः कोडगे झालेले आहेत. अर्थात त्यांना आंधळ करण्यात आलेलं आहे. अशा रीतीने सर्व इस्रायल लोकांचे तारण होईल. शास्त्रात असे लिहिलेलं आहे, मुक्त करणारा सियोनीतून येईल. कोण आहे तो? येशू ख्रिस्त. तोच संपूर्ण सृष्टीचा मुक्तिदाता. आकाशाखाली पृथ्वीवर सर्व मनुष्यामध्ये एकच नाव देण्यात आलेले आहे, प्रेषित 4:12. तोच आमचा उद्धार करता आहे. तो याकोबापासून अभक्ती दूर करील. जेव्हा मी त्यांची पापे हरण करीन तेव्हा त्यांच्या बरोबर हाच माझा करार होईल. आता इस्रायलाची पापे हरण करण्याचा समय जवळ आलेला आहे. कारण इस्रायल लोक जेव्हा येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारतील, आपला मसीहा म्हणून स्वीकारतील, तेव्हा जी पापे त्यांच्या पूर्वजांनी केली होती की याचे रक्त आमच्या मुलाबाळावर पडो, ते रक्त त्यांच्या शापांतून त्यांना मुक्त करील. तेव्हा इस्रायल लोकांचा मसीहा येशू बरोबर समेट होईल आणि येशू त्यांची सगळी पापे हरण करील. आणि प्रियजन हो, सुवार्तेच्या दृष्टीने पाहता तुमच्यामुळे ते शत्रू आहेत, परंतु निवडीच्या दृष्टीने पाहता पूर्वजामुळे प्रियजन आहे. इस्रायल लोक देवाचे प्रियजन आहेत. म्हणून येथे समाप्त करीत असताना ही गोष्ट मी सांगू इच्छितो की संत पौल म्हणतो, सुवार्तेच्या दृष्टीने पाहता तुमच्यामुळे ते शत्रू आहेत. सुवार्ता जी आमच्याकडे आली शुभवर्तमान, ते तर नियमशास्त्राचे लोक, आणि म्हणून आमच्याकडे आलेले शुभवर्तमान त्यांनी स्वीकारले नाही. परंतु निवडीच्या दृष्टीने पाहता पूर्वजामुळे प्रियजन आहेत, ते देवाला प्रिय आहेत. पूर्वजामुळे अब्राहम, इसाक, याकोब ज्यांच्या बरोबर देवाने करार केला, दावीद याच्याशी देवाने करार केला आणि त्या कराराचे ते लोक आहेत. म्हणून देवाची ही कृपा आमच्यावर झाली. म्हणून इस्रायल लोकांना बदलण्याचा समय, वळविण्याचा समय आलेला आहे. आता काय होईल या जगात? इस्रायल लोकांकडे देव वळेल आणि परराष्ट्रीय लोकांकडे पाठ करील. कारण परराष्ट्रीय लोकांनी येशूला मंडळीच्या बाहेर घालविलेला आहे. आजच्या ख्रिस्ती मंडळात पवित्र आत्म्याला सत्ता करण्यास, राज्य चालविण्यास, प्रभुत्व करण्यास बिलकुल संधी राहिलेली नाही. कारण मनुष्याने आपले डावपेच, पॉलिटिक्स याद्वारे आपलं राज्य मांडलेलं आहे आणि येशू ख्रिस्त, पवित्र आत्मा याला मंडळीच्या बाहेर घालविलेला आहे. म्हणून
येशू परराष्ट्रीय मंडळांना पाठ करणार आहे आणि इस्रायलकडे आता लवकरच वळत आहे. ती वेळ आलेली आहे. म्हणून संत पौलाने म्हटले, बढाई मारू नको. पण आजच्या मंडळ्या बढाई मारत आहेत. याचं चित्र लावदिकिया कलिसिया युगात प्रकटीकरण 3 अध्याय 14 ते 22 मध्ये आढळते. मी धन मिळविले आहे, मला काही कमी नाही. प्रियजन हो, असा मंडळीचा दावा आहे. आजच्या संपूर्ण ख्रिस्ती डिनॉमिनेशन्स, सांप्रदायिक मंडळ्या यांचा दावा हाच आहे. पण येशू ख्रिस्त म्हणतो, तू दरिद्री आहेस, तू कोमट आहेस, तुला मी तोंडांतून ओकून टाकणार आहे. प्रियजनो, ही आजच्या मंडळीची अवस्था आहे. आजचा संदेश तुम्हाला आणि आम्हाला या गोष्टीचं वर्णन दाखवित आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले, कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.